नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। शहादा येथील तत्कालीन तहसीलदारांवर भ्रष्टाचारांचे गंभीर आरोप, उच्चस्तरीय चौकशीची मागणी। शहादा तालुक्याचे तत्कालीन तहसीलदार गिरासे यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून कठोरात कठोर कारवाई अशा मागणीचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहे। याबाबत सविस्तर निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री तसेच जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देखील सादर करण्यात आले आहे। तक्रारदार खंडूसिंग भगवानसिंग गिरासे, माजी सैनिक, काथर्डे दिगर, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की संबंधित तहसीलदारांनी शासकीय पदाचा गैरवापर करून भ्रष्ट मार्गाने मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमा केली आहे। या प्रकरणात त्यांच्या पत्नी व नातेवाईक यांच्या नावावर विविध ठिकाणी शेतजमिनी खरेदी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की तत्कालीन तहसीलदार यांच्या पत्नी मालती गिरासे यांच्या नावे मौजे, काथर्डे दिगर, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार येथे गट क्रमांक 108/1, 139/1 तसेच 116/2 या जमिनींची खरेदी करत नोंद असल्याचे नमूद करण्यात आले आहे। तसेच कोमलसिंग गिरासे शालक यांच्या नावावर कोटीच्या घरात असलेले 2 घरे बांधकाम केली आहेत असा गंभीर आरोप देखील करण्यात आलाय। तक्रारदाराने यापूर्वीही 16 डिसेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती। त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते। त्यानुसार चौकशी सुरू असून त्यावर तक्रारदार समाधानी नसून प्रांत अधिकारी यांच्याकडे अधिकचे पुरावे देऊन देखील कार्यवाही थंड बसत्यात दिसून येत आहे। म्हणून तत्कालीन तहसीलदार यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात येत आहे। दरम्यान संबंधित प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आलाय। म्हणून या प्रकरणामुळे शहादा तालुक्यात एकच खळबळ उडाली असून प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी खंडूसिंग भगवानसिंग गिरासे, माजी सैनिक, मुक्काम पोस्ट काथर्डे दिगर, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार। मी दिनांक 16/12 रोजी शहादाचे तत्कालीन तहसीलदार श्री दीपक पदमसिंग गिरासे यांनी पदाचा गैरउपयोग करून भ्रष्ट मार्गाने मोठ्या प्रमाणात आपली पत्नी व सह नातेवाईकांच्या नावावर मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा केली असल्याची तक्रार मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांना तक्रार दाखल केली होती। त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या आदेशान्वये शहादा प्रांत अधिकारी दीपक गिरासे यांच्या विरोधात चौकशी सुरू असून मला दीपक गिरासे यांनी भ्रष्ट मार्गाने कमवलेल्या पैशातून अजून मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा केल्याचे माहिती मिळाल्याने मी पुन्हा प्रांत अधिकारी कार्यालयात अधिकचे संपत्तीबाबत पुरावे सादर केले असून या सर्व संपत्तीबाबत सखोल चौकशी करून श्री दीपक गिरासे यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। या संदर्भात योग्य न्याय न मिळाल्यास मी आमरण उपोषण सह कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन करणार आहोत। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार।